नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या भक्तिभावाने भरलेल्या या चॅनेलवर। आज आपण बोलणार आहोत एक अतिशय पवित्र विषयावर, कार्तिक स्नान 2025 आणि तुळशी पूजनाची खरी पद्धत। मित्रांनो, कार्तिक महिना म्हणजे भक्तीचा, स्वच्छतेचा आणि पुण्य कमावण्याचा काळ। या महिन्यात दररोज स्नान, दान आणि देवपूजा केल्याने सहज गोदानाइतकं पुण्य मिळतं असं शास्त्र सांगतं। आणि हाच काळ असतो तुळशी पूजनाचा। तुळस ही केवळ एक झाड नाही, ती लक्ष्मीचा अवतार आहे। ज्या घरात तुळस असते त्या घरात दररोज भगवान विष्णू स्वतः वास करतात। कार्तिक महिन्यात दररोज तुळशीला अंघोळ घालायची, तिला गंध, फुलं, दिवा आणि नैवेद्य द्यायचा। पण रविवारी पूजा करताना थोडी काळजी घ्यायला हवी। चला तर मग जाणून घेऊया, रविवारी तुळशीपूजन कसं करायचं आणि कोणत्या गोष्टी टाळायच्या। पहाटे उठून सर्वप्रथम आंघोळ करा। आंघोळीच्या वेळी असा संकल्प घ्या, मी कार्तिक महिन्यात पवित्र स्नान करून भगवान विष्णू आणि तुलसी मातेला प्रसन्न करण्यासाठी स्नान करीत आहे। आंघोळीनंतर स्वच्छ कपडे परिधान करा। तुळशी वृंदावनाजवळ गंगाजल शिंपडा। एक छोटा सुंदर दीप प्रज्वलित करा। आता तुळसी मातेवर पाणी शिंपडून स्नान घालायचं आहे। शुद्ध जलात थोडं दूध आणि गंगाजल मिसळा। हळूहळू तुळसीवर ओतताना असा मंत्र म्हणा, पेक्षा जास्त तुळस्यामृत जनमित्व विश्व पावनी शोभने, पावयस्व मा देवी पुण्ययान प्रयच्छमे। हा मंत्र म्हणताना मनात प्रार्थना करा, तुळसी माता, माझ्या आयुष्यातील सर्व पाप धुवून टाका आणि सदैव सुख, शांती, समृद्धी द्या। आता तुळसीला हळद, कुंकू, गंध, फुलं अर्पण करा। फुलं नसतील तर फक्त पानं चालतील, पण भावना शुद्ध असावी। दीप लावून तुळसी मातेभोवती 3 प्रदक्षिणा करा। प्रदक्षिणा करताना हा मंत्र म्हणा, पेक्षा जास्त, नमस्ते तुलसी देवी, नमस्ते हरिवल्लभे, नमस्ते पुंडरीकाक्ष, नमस्ते तुलसी शुभे। यानंतर थोडं तुळसीचं पान भगवान विष्णूंना अर्पण करा। कार्तिक महिन्यात तुळसीशिवाय विष्णुपूजन अपूर्ण राहतं। रविवारी पूजेच्या काळजी, रविवारचा दिवस सूर्यदेवाचा मानला जातो, म्हणून तुळसी मातेला दूध, दही, तेल किंवा मीठ अर्पण करू नका। त्याऐवजी फक्त स्वच्छ पाणी किंवा गंगाजल वापरा। तुळसीची पानं तोडू नका, रविवारी पानं तोडणं निषिद्ध आहे। त्याआधीच्या दिवशीच पानं घ्या आणि थंड पाण्यात ठेवून ठेवा। पूजा संपल्यावर दीप विझवू नका, तो आपोआप शांत होऊ द्या। याने घरात लक्ष्मीचा वास वाढतो। आता तुळसी मातेच्या समोर बसून विष्णूचं नामस्मरण करा। ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा फक्त श्रीहरी म्हणा। मन शुद्ध झालं की तेच खरं पूजन। यावेळी एक सुंदर स्तोत्र म्हणू शकता, पेक्षा जास्त तुळसी श्रीसखा देवी महालक्ष्म्या प्रियंबदा, सर्व तेजोमयी नित्य तस्मात्वा प्रणमाम्यहम। हा मंत्र मनापासून म्हणा, तुळसी मातेचा आशीर्वाद लाभतो। कार्तिक स्नानाचं महत्त्वही इथे सांगतो। या महिन्यात लवकर उठून थंड पाण्याने स्नान करणं हीच एक महान साधना आहे। याने शरीर शुद्ध होतं, मन प्रसन्न राहतं आणि पाप नष्ट होतात। ज्याने कार्तिक महिन्यात स्नान, दीपदान आणि तुळशी पूजन केलं, त्याला आयुष्यात कधीही दुःखाचा स्पर्श होत नाही। थोडक्यात पूजाक्रम असा ठेवा, लवकर उठा, स्नान करा, तुळशी वृंदावन स्वच्छ करा, गंगाजल शिंपडा, दीप लावा, तुळसी मातेचं स्नान करून गंध, कुंकू, फुलं अर्पण करा, प्रदक्षिणा घाला, मंत्र म्हणा, भगवान विष्णूला तुळसीपत्र अर्पण करा, शेवटी प्रार्थना करा आणि प्रसाद घ्या। काय टाळायचं? रविवारी तुळशीची पानं तोडू नका। तेल, दही, दूध, मीठ तुळसीवर वापरू नका। पूजा करताना आवाजात वाद, राग किंवा तणाव ठेवू नका। तुळसी माता ही केवळ वनस्पती नाही, ती आहे शांतीचं, पवित्रतेचं आणि भक्तीचं प्रतीक। रविवारी ही पूजा केली की संपूर्ण घरात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि तुळसीच्या आशीर्वादाने घरात सुख, शांती आणि धनलक्ष्मीचा वास होतो। म्हणून मित्रांनो, कार्तिक महिन्यात रोज स्नान करा, तुळशी मातेची मनापासून पूजा करा आणि हे मंत्र दर रविवारी म्हणा।
हे केल्याने तुमच्या घरातील सर्व संकट नाहीशी होतील, पती पत्नीमधील प्रेम वाढेल आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद कायम राहील. बस इतकं केल्यावर पूजा पूर्ण. मनात शांती आणि घरात समाधान निर्माण होतं. म्हणूनच म्हणतात, तुळशीशिवाय कार्तिक अपूर्ण आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा. भक्तीचा सुवास सर्वत्र पसरू द्या. जय श्रीहरी. जय तुळसी माता.